एक महत्त्वाची बातमी बघूयात। पुण्यामध्ये एका दिवसाच्या गॅपनंतर जीबीएस रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्यामुळे प्रशासनासोबतच पुणेकरांचीही चिंता वाढली आहे। याचवरून पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलंय, कुठूनही जीबीएसचा रुग्ण आला तरी त्याला ऍडमिट करून घ्या, खासगी रुग्णालयातील रुग्णांना मोफत इंजेक्शन्स द्या, अशा सूचना अजित पवारांनी प्रशासनाला दिल्या आहेत। तसंच नांदेड गावातील सगळ्या विहिरींची तपासणी करा असे आदेश त्यांनी दिलेत। पुण्यामध्ये जीबीएसचे 127 रुग्ण असून 2 संशयितांचा मृत्यू झालाय। हे ऋण आहे, त्याच्यासाठी काय एकच हॉस्पिटल एकच यंत्रणा अशी नसते। सरकारने दिल खोलण्याचे ही माणुसकीच्या नात्याने अशा का अहो तुमच्याकडे मेट्रोसाठी 18,000 20,000 25,000 कोटी रुपये आहेत, तुमच्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी त्यांच्याकडे करोडो रुपये आहेत। तर एवढे पैसे या सरकारकडे आहेत तर थोडेसे पैसे आमचे गरीब कष्ट करणाऱ्या आजारी रुग्णांसाठी दिले, ज्याचं कमिटमेंट त्यांनी केलेलं आहे, तर काय हरकत आहे या सरकारला? एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करतात ना, थोडेसे पैसे मेडिकलमध्ये घाला ना। माणसं जगतील तर इन्फ्रास्ट्रक्चर वापरतील ना। या सरकारचा असंवेदनशीलपणा